मी हॉस्पिटलमध्ये एक स्कॅबिजचं इन्फेक्शन असलेला पेशंट बघितला. 10 ते 12 वर्षाचा मुलगा होता. तर आपण स्कॅबिजबद्दल डिस्कस करू आणि त्याच्या ट्रीटमेंटबद्दल पण डिस्कस करू. तर स्कॅबिज एक पॅरासाइट इन्फेक्शन आहे. एक माईट असते जे आपले स्किनचे लेयर असतात ना, स्ट्रॅटम कॉर्नियम, तर त्याच्यात जाऊन बसते आणि मग तिथे एग्स वगैरे देते. मग त्यातून लार्वा वगैरे निघणार. हे मोस्टली हाताच्या जे वेब स्पेसेस आहेत, 2 मधल्या बोटाची स्पेस किंवा जेनाटल एरिया वगैरे ह्या जागेवर हे इन्फेक्शन होते आणि खूप इचिंग जास्त असते, म्हणजे खाजवते खूप ह्याच्यात आणि रात्रीच्या टायमाला जास्त खाजवते. आणि हे होतं आहे कशामुळे, आता हे स्ट्रॅटम कॉर्नियममध्ये जेव्हा ते एग्ज वगैरे दिलेत आणि तर लार्वा वगैरे तयार झाली, तर हे लार्वा आपल्या बॉडीला फॉरेन पार्टिकल आहेत ना, म्हणून आपली बॉडीची इम्युनिटी काय करणार, त्याच्यावर ॲक्ट करणार. ॲक्ट केल्यावर इम्युन रिॲक्शन होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला खाजवते वगैरे, इचिंग वगैरे होती. तर याचं ट्रीटमेंट काय, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण परमेथ्रिन 5% क्रीम यूज करतो. ही क्रीम मी पूर्ण अंगाला लावावं लागते आणि 7 दिवसांनी डबल रिपीट करायची, असे 3-4 डोसेस करावं लागतात. दुसरं आपण बेन्झाईल नावाचं एक लोशन असते 25%, ते पण यूज करू शकतो. आणि ओरलमध्ये जर घ्यायचं असेल तर आयवरमेक्टिन यूज करू शकतो. आणि 1% लिंडन पण ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतात. आणि लहान मुलात हा स्कॅबिज खूप कॉमनली दिसतो आणि हा एका फॅमिली मेंबरकडून दुसऱ्या फॅमिली मेंबरला ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणजे एका जणाला जर झाला फॅमिलीमध्ये तर शक्यता असते की सगळ्यालाच होईल. तर लक्षात ठेवा, स्कॅबिज परमेथ्रिन 5% यूज करतो किंवा बेन्झाईल 25% किंवा लिंडन 1% पण यूज करू शकतो.